नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एका वेगळाच खाजगी नाजूक आणि गंभीर विषयाला आपल्याला हात घालायचा आहे आणि ह्याच्यामधून तुमचं जनरल नॉलेज वाढेल, तुम्हाला माहिती होईल आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, बरेचसे तरुण वर्ग आपल्याशी जोडला गेलेला आहे, कनेक्ट झालेला आहे, महिला आहेत, मुली आहेत, ह्यांना सुद्धा ह्याच्यातून काहीतरी माहिती मिळेल. त्यांचं जे आतमध्ये शंका कुशंका आहेत, कारण शारीरिक संबंध किंवा ह्यातलं नॉलेज आतल्या तुम्हाला गुरुजींनी शिकवलं नाही, तुम्हाला आईवडिलांनी शिकवलं नाही. तुम्ही फक्त त्या मोबाईलमधून जेवढं हे करतं, मोबाईलमध्ये बी वेगवेगळ्या प्रकारे फक्त ते दाखवलं, पोर्नमधून ते शिकायला मिळत नाही. पण जे महत्त्वाचे आणि बरेचसे प्रश्न ते मनात राहतात, ते मनातच राहून जातात, असा विषय. आणि ह्याच्यातून धोक्याची गोष्ट अशी की माहिती नसल्यामुळं बऱ्याच जणांना काही आजार झाले आहेत, बऱ्याच जणांना मेडिकलचा सामना करावा लागलेला आहे, डॉक्टरांचा सामना करावा लागलेला आहे, उपचारांचा सामना करावा लागला आहे. का तर फक्त अज्ञानामुळं. आणि बऱ्याच जणांचं आयुष्य ह्याच्यामध्ये खच्ची झालं आहे आणि त्या इतका नाजूक विषय असल्यामुळं बऱ्याच जणांनी आपलं जीवन संपवलं आहे. पण मी थोडंसं जसं मला जमल किंवा मला जसं तुमच्यापर्यंत त्याविषयी पोहोचवता येईल तेवढं मी 100% प्रयत्न करतो. काहीला पटन नाही पटन, लय लय डीपमधला असा विषय तर आपण तुम्ही फोन बी करू शकता, तसा काही विषय नाही. आजचा जो विषय ही समाजाची गरज बी आहे आणि ती गरज कशी तयार झाली पाहिजे तुम्हाला सांगतो. विषय असा आहे की सेक्स टॉय म्हणलं ना की उपकरण थोडक्यात. आणि शरीर संबंध, आता समजा एका महिलेला शरीर संबंध करायचे असेल तर पुरुषाची आवश्यकता आहे किंवा एखाद्या पुरुषाला महिलेची आवश्यकता आहे, विरुद्धलिंगी व्यक्ती, साधं गणित आहे. पण त्या पुरुषाला, आज पुरुषांच्या बद्दलच आपण घेऊ, उद्याच्या आपण महिलांच्या बद्दल बोलू. पुरुषांना सेक्स टॉय वापरण्याची खरंच गरज आहे का, हे सगळ्यात पहिला प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो, मी मुद्देसूद सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळा त्या एखादा मुलगा घ्या तुम्ही, आता पहिली गोष्ट समजा 10वी 11वी 10वीपर्यंत त्याला काय कळत नाही जास्त. 10वी नंतर त्याला थोडं मोबाईल, पोर्न, मित्रांकडून थोडंसं ह्याचं असं शरीर संबंध वगैरे त्याला माहिती व्हायला लागते. पण त्याला काहीच माहिती, त्याला फक्त असं एवढं माहिती आहे की हायला आपलं तराट होतंय आणि कुठंतरी डिस्चार्ज झालं पाहिजे, कुठंतरी आपली जी शरीराची बुके ही शांत झाली पाहिजे आणि ते मजा घेतली पाहिजे. ह्या 2-3 वाक्य पुढे त्याला काहीच कळत नाही. विषय तितका सोपा नाही आहे, तो विषय इतका गंभीर आहे. तुम्हाला सांगतो की प्रत्येक पुरुषांनी ते बरं ते नंतर तो काय करतो, कुठंतरी आंटीच्या नादाला, कुठंतरी मित्राच्या नादाने, कुठं व्यवसाय करा महिलेकडे जा, तिथं कुठं आजार होऊन गेले, पार सडून जाते खाली, तिथं मग काही उपचारात मरणाचे पैसे घालव, बाहेर सांगता येत नाही काय. आणि दुसरी गोष्ट ही, असं करून त्यांनी समजा ठरवलं की आता आपण चांगली बी माणसं आहेत, चांगले मुलं आहेत, लग्नाचं वय आता 40, सिटी जे शिकतात ना 35-40 नंतर लग्न. एक परफेक्ट 15-16 वर्षी मुलगा परफेक्ट शरीर संबंध करू शकतो. आणि त्या लग्न जर 30 वर्षी करत असेल तर जो गोल्डन पिरियड आहे त्याचा, तुमच्या लक्षात आलं का, की 15 ते 30 हे 15 वर्ष त्यांनी काय करायचं, स्वतःला सांभाळायचं, स्वतःला कंट्रोल ठेवायचा. हे करू नका, ते करू नका, हस्तमैथून सुद्धा करू नका, सगळंच करू नका. आणि हे कोणाचं ऐकायचं, समाजाचं ऐकायचं. ते 35 वर्षी लग्न करायचं. तोपर्यंत त्याची जी शरीराची जी स्ट्रेंथ असती, की तितक्या क्षमता असती, ती वयानुसार कमी होती ना महाराज. मग हा काय जागला त्याचा. ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला त्याच्या सुखी समाधाने जगण्याचा अधिकार आहे. हा, कुठला कायदा अडवायचा असन, काय येत असन, त्याचा बी विचार केला पाहिजे. पण त्यांनी त्या पुरुषांनी का कुडायचं, का स्वतःचं सेक्स लाईफ का खराब करून घ्यायचं, साधा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्याने जर अनैतिकता स्वीकारली तर त्याच्यामध्ये मी सांगतो तसं अनेक धोके आहेत. अनैतिकचं मन ठेवूच नका, का 100% मर्डर होणार तुमचा. काहीतरी पुढच्याने आत्महत्या केली तरी तुम्ही गुंतला जाणार. माणूस गुंतण्याचे, आणि लोकांना हे नको असतं. त्यांचं एक एम असतं, त्यांना कोणालाही जेल नको आहे, कोणालाही पोलीस स्टेशन नको आहे, कोणालाही आपल्या इज्जतीचा पंचनामा झालेला समाजात नको आहे, हे प्रत्येकाला वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की त्याची स्वतःची शारीरिक भूक ही मारायची, असं होत नाही. मुलांना मुली मिळत नाही,
38-40चे नवरदेव झाल्यात. काय करायचं त्यांनी? मला कुठंतरी वाटतं हे जे विषय आहे की सेक्स टॉय म्हणजे ही जी मार्केटला परदेशातून जी उपकरणं आलेली आहे त्याच्याबद्दल तर लोकांना अजून माहितीच नाही. तुम्हाला सांगतो तब्बल 650 ते 700 प्रकारची उपकरणं आहेत सगळ्या प्रकारची. आणि ही आपल्या ॲमेझॉन नाही का ते पाठवी येतं घेऊन फिरतं गावागावांनी सिटीत. माणूस येतो, सही मारतो, पैसे द्या, उपकरण घ्या. ही उपकरणं परदेशातून जी आल्यात ती लोक आपल्यापेक्षा थोडी मेंटली ॲडव्हान्स आहे. ती 10-10, 20-20 नवरं करतात असा विषय आणि ते सर्रास वापरतात. तर पुरुषांना स्वतःची शारीरिक गरज जशी भूक लागल्यावर अन्न तर खाल्लं पाहिजे, म्हणजे आपल्या फुफ्फुसाची गरज ऑक्सिजन तर आहेच, ह्या ज्या गरजेचा सेम गरज शकते. ती जर गरज नसती एवढा क्राईम झालाच नसता महाराजात. एवढे खुनन मर्डर बलात्कार होत्यात ना, ह्याच्या पाठीमागे वासनाची. वासना वाईट नाही आहे, माणूस वाईट आहे. वासना कशी वाईट नाही, त्यातून उत्पत्ती आहे. वासना जर नसती तर आपण तुम्ही आम्ही झाला असतो का मग? असं आहे. वासना आहे, वासना गरजेची पण आहे, पण अनैतिकता चुकीची आहे तुम्हाला सांगतो. मग एखाद्या पुरुष जर अनैतिक संबंध त्याला स्थापन करायचे नसत्यान तर माझं मत आहे सेक्स टॉयचा वापर तो करू शकतो. मी त्याचं समर्थन करत नाही, पण त्याच्यातून जर एखाद्या मुलीवर बलात्कार होणार असेल, त्याच्यातून जर अनेक खून होणार असतील तर किमान आठवड्यातून 2दा तो हे वापरू शकतो. पण त्याच्यात सुद्धा किती दुःख आहेत तुम्हाला सांगतो सेक्स टॉय वापरण्यात. हे पर्याय चांगला आहे त्यांच्या शारीरिक भावना थांबवण्यासाठी. आणि शारीरिक भावना शारीरिक जर आकर्षण आहे आणि ती शारीरिक समाधान तृप्ती त्या पुरुषाची नाही झाली तर तो स्टेबल राहत नाही. त्याचं मानसिकता त्याची चांगला अशातून घटना घडतात. त्याला अशी एखादी परिस्थिती आली की बाबा एक मुलगी अंधारातच उभी आहे आणि हा गाडी घेऊन चाललाय आणि ह्याच्या सेक्स जर परिपूर्ण नसेल तर ती इच्छा असून तयार होते की एवढी रिस्क घेऊन फाशी का व्हायना करायचा का बलात्कार, हात करते घ्यायची का तिला हात. ही मनात ही भावना मनात येणं म्हणजेच गुन्हा ओढतो त्यांना. ही भावना दाबली पाहिजे. हा जर सेक्स टॉयचा वापर करत असेल किंवा ह्याची गर्लफ्रेंड असेल, हा जर रिलीज होत असेल, त्याच्या भावना जर तिथं त्याचा संबंध होत असत्यान तर शिव म्हणणार नको, जाऊन द्या गाडी आपल्याला नको बा. म्हणजे हा फरक आहे. आता महत्त्वाच्या विषय आपण परत येऊ. हे सेक्स टॉय वापरण्याची लय पद्धत वेगळी आहे, खतरनाक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची धोके तुम्हाला सांगतो. तुम्ही आठवड्यातून कमीत कमी याचा वापर 2दाच केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यानंतर हे सेक्स टॉय वापरताना ऑइलचा वापर केला पाहिजे. लुब्रिकंट महत्त्वाचं आहे. ते रेडीमेडमध्ये पण मिळतं, नसेल उपलब्ध आपल्या किराणा दुकानात खोबऱ्याची बाटली असेल तरी चालेल. पण त्याचे जी सिस्टीम आहे ही इतके प्रकार आहेत त्याचे. काही लाईटवर चालणार आहेत, काही सेलवर चालणार आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं समजा पुरुषाचं एखाद्या त्याला समजा लैंगिक भावना त्याला इच्छा अनावर झाली असं जमून झाला तर तो काय करतो की एखादी म्हणजे हस्तमैथून करतो किंवा ती संकल्पना डोळ्यासमोर. हे मेंटली पण आहे बरं का. ती मनात त्याच्या ते स्त्रीदेह आणतो आणि ते हस्तमैथून करतो आणि ते हस्तमैथून तो डिस्चार्ज झाला त्याला थोडी रिलीज मिळते, त्याला बरं वाटतं आणि तो काय म्हणतो. पण ह्याचं प्रमाण सुद्धा आठवड्यातून 2दाच पाहिजे तुम्हाला सांगतो. नाही जास्त, काही तर दिवसातून 4-4 वेळा वाट लागली. निस्तेच झाले त्यांचे, कातडी पांढरी पडली, पार मानका तो काय लागलं त्यांचं. आणि ही तोंडासून जात लवकर, ही काही दिवस जगत नाहीत तात्पुरते. आणि हे व्यसन पण आहे तुम्हाला सांगतो. हे ॲडिक्शन म्हणतात त्याला. हे व्यसनाचाच प्रकार आहे. तंबाखू कशी निकोटीन असतं, सिगरेटमध्ये कसं टार असतं, दारूत अल्कोहोल असतं, सेम सारखे शरीर संबंध तयार होणे, करण्याची इच्छा होणे, हे सुद्धा व्यसन आहे. आणि ह्यासाठी ह्या टॉयचा आपण वापर कसा केला जातो ते बघू. तुमच्या पुरुषाचं जे लिंग आहे त्याला ते मशीन ते त्यांचं तर मशीन त्यामध्ये ते लिंग घालायचं. तर त्याला व्हायब्रेटर असतो. किती प्रकार असतात बघा. म्हणजे त्या जे मशीन आहे त्या मशीनच्या किमतीनुसार त्याचे जे सुविधा आहेत त्या ठरल्या जातात. गाडी घेतली ना तुम्ही, AC असेल तर एवढं, 4 एअरबॅगला एवढं, अजून काय त्याच्या फॅसिलिटीज अशा असतात. काहींच्या फ्रीज आहेत आतमध्ये ह्याच्यात गाडीतच, ऑटो गिअर आहे, काहींचं ॲव्हरेज जास्त आहे. कसं जसं सुविधा तसं त्या मशीनला व्हायब्रेटर असतो. त्याच्यानंतर हीट पण मिळते, म्हणजे उष्णता पण मिळते त्याच्यातून. आणि
त्याची जी साईज असते ही वेगवेगळ्या प्रकारची असते. हे जर कार्यक्रम एखादा माणूस माझा ऐकून जर गपचिप करायला गेला त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा कार्यक्रम असा आहे, तुम्हाला सांगतो ही पद्धत अशी आहे, ते टॉय ते उपकरण किती तुम्ही ॲमेझॉन मागू शकता, पण त्याचा गपचिप वापर कधीच नाही करायचा. पहिली गोष्ट तिथलं डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला जाऊन हे मला योग्य आहे का हे विचारून तुमचं काम आहे. काळाची गरज याचं कारण सांगतो मला. काहींच्या जो लिंग आहे त्याचा पुरुषांचा आकार हा वेगवेगळा असू शकतो, वाकडं असू शकतं, सरळ असू शकतं. ज्या उपकरणाचा आकार सरळ आहे आणि त्याच्यात ह्यानी का ते वाकडं घातलं त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही, का त्याच्या नसा फाटल्या जाणार. तुम्हाला सांगतो इतकं भयंकर आहे. ही मजा नाही, ही आयुष्यभराची सजा होऊन नाही, ही हे ह्याच्याकरता मला आणि मला ही मी एवढं माझ्या हृदयावर दगड ठेवून तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे कुणाचं ह्या लहान लहान पिढीचं आईबाप बिचारे आदाबत्यात राहणार, कष्ट करतात, नोकरी करतात, तर पोरण शिकवतात. पण पोरग मित्रांचं ऐकून बापाने पाठवल्या पैशातून जर अशी उपकरणं खरेदी करून स्वतःचा नाश करतात, आईबापाने काय बोंबलायचं का मग? असा विषय. एकुलतं एक पोरग ही बाप तुम्हाला कळत नाही, बाप होण्यासाठी बाप व्हावं लागतं, बाप समजण्यासाठी असा विषय येतो. ती आई बिचारी कष्ट करते, ही पोरं आजकाल ह्या नादी लागल्यात आणि सांगायला कुणी नाही. ती कुणी ह्याच्यावर बोलायच करून तयार नाही. ती पोरांचं आयुष्य खराब व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं ते डॉक्टरला दाखवायचं. त्याच्यानंतर लुब्रिकेंट म्हणजे त्याला ऑइल हे पण गरजेचं असतं. डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित नाही, डॉक्टर बी ती डिस्ट्रिक्ट वॉटर टोचून 100 द्या म्हणणार नाही, तर व्यवस्थित गाठा थोडं. 100-200 रुपये फी जाऊन द्या तिथं, काय म्हणतो मी. पण तुम्ही तुमच्या जीवनाशी अशा प्रकारे खेळू नका. असं गपचीप प्रॉडक्ट मागून अनेक जणांचा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यामुळं ते पुरुषांनी ह्याची नोंद घ्यायची, मुलांनी ह्याची नोंद घ्यायची की त्याचं तुमचं जे आकार आहे जसा त्या आकारानुसार मागितलं तर गोष्ट वेगळी आहे. आता हा सेफ आहे, मग ही अशा प्रकारे आता बाहेर संबंध ठेवणं अनसेफ आहे. म्हणून तुम्ही करतात एकट्याच का कुठं काय लोचा नको, लफडं नको, काय नको म्हणून ते. पण ह्याच्यात तुमचा शॉट असा होऊ शकतो, त्याचे जे साईज वेगळे असतात, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची जी स्वच्छता आहे ही फार, त्याच्यानंतर स्वच्छता कशी करायची, तर स्वच्छता जर नाही केली 48 तासात तर बॅक्टेरिया तितकं भयंकर प्रमाणात होतं. ते बॅक्टेरिया परत जर तुम्ही त्याच्यात तुमचं लिंग घातलं तर तेच सडायला सुरुवात होते, अक्षय उतणार, ते खराब होणार. कारण आतमध्ये जे मटेरियल वापरले गेलेलं आहे हे हाय युज्ड प्लॅस्टिक आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हिटर असतात, हिटरच्या कॉइली असतात, आपण नाही का पान तापवतो. लय गैन विषय हा, लय जटिल विषय. पण ह्याच्यात तुम्ही नॉलेज घ्या, तुम्ही अंदाज घ्या. कुठल्याही गोष्ट बावण्याच्या बारा जाऊन अचानक करायला गेला तुमचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर ते तुमचं लिंग सोडू शकतं अक्षरशः, ते जर स्वच्छता नाही केली तर. स्वच्छता करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा स्प्रे. टोटल नॉलेज घ्या, माहिती घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करा. असं नाही तर 2 मिनिटाची मजा तुमच्या आयुष्याची सजा झाल्याशिवाय 100% राहणार नाही. ह्या बाबतीत अजून विस्ताराने मला तुम्हाला अजून सांगायची इच्छा आहे. अशी एक परत पुढच्या भागात आपण हाच विषय घेऊन ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती देतो. आणि भाग जर बरा वाटला लाईक करायला काहीच हरकत नाही. जय महाराष्ट्र.